100% आहे. म्हणजे मी तुम्हाला ते बोलत होते त्याचाच तुम्हीच माझा धागा बरोबर पुढे नेलात. आणि मला असं वाटतं की ह्या मुलांच्या आयांच्या डोळ्यात ते जाणवतं आपल्याला की अतिशय पोटेन्शियलवाली आणि चांगली मुलं ती असतात, पण कुठंतरी चुकून एखादं पाऊल वाकडं पडतं आणि ती मुलं व्यसनाधीनतेकडे वळतात किंवा कधीतरी शॉर्टकट मनीसाठी पण हे प्रकार घडताना दिसतात आपल्याला. एकच त्याच्यामध्ये मला असं जाणवतं, शिक्षण मूलभूत त्यांच्या सोयींच्या बद्दलची त्यांच्याबद्दल आपण विचारणा केली पाहिजे की त्यांच्या मनात नक्की काय, आणि ती गॅप जर ब्रिज केली की या मुलांना हवंय काय नक्की, तर हे नक्की सॉल्व्ह होऊ शकतं असं मला वाटतं. आणि मला नक्की असं वाटतं की आम्ही जी अंत्योदयाच्या भावनेने जातोय ते जर घराघरामध्ये आम्ही गेलो आणि कौटुंबिक पद्धतीने त्यांना विचारलं, तर पोलिसांच्या फक्त भीतीने प्रत्येक वेळेला हे गोष्टी सॉल्व्ह होणार नाहीयेत. हे विचार विनिमय करून आणि असं का होतंय याच्या मूलभूत लेवलला गेलो तर ते सॉल्व्ह होण्यासारखं आहे. व्यसनाधीनतेकडे पण आपल्याला बाकीच्या नियमांना बांधील राहून इलिगल काही गोष्टी घडतायत का त्याच्यासाठी पोलिसांची नक्कीच मदत घेता येईल आणि त्याबद्दल पण आम्हाला काम करायचंय आणि नक्कीच करायचंय. कारण मी युवा आहे, मला दिसतं ही माझ्या पुढची पिढी आहे, माझ्यापेक्षा जी लहान मुलं आहेत ती जर वाया गेली तर पुढचा भारत देशाची ती सिटिझन्स असणार. तर आत्ताच काम करणं गरजेचं आहे.